स्टार दर्पण न्यूज, सत्याचा आरसा, जनतेचा आवाज। 15 दिवसापासून कलावंत रस्त्यावर मागण्या अजूनही प्रलंबित आणि अखेर प्रशासन आंदोलनास्थळी दाखल। नळेगावातील आंदोलनाला आज तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भेट। आंदोलनकर्त्यांशी काय चर्चा झाली जाणून घेऊया या खास मुलाखतीत। नमस्कार, आपण पाहताय स्टार दर्पण न्यूज। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रीय बहुजन संघाचा राष्ट्रीय बहुजन पार्टीचा आज 1 मे महाराष्ट्र दिनापासून ते आज 15वा दिवस उपोषणाचा आहे। आज आपण आहोत नळेगावमध्ये। प्रशासनाकडून या उपोषणासाठी दखल घेण्यासाठी चाकूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय नरसिंह जाधव सर या ठिकाणी उपस्थित झालेत। तरी त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया की आज त्यांनी प्रशासनाकडे काय करतील या कलावंतासाठी। मागील 1 मे पासून या ठिकाणी कलावंताचं या ठिकाणी उपोषण चालू आहे। त्या अनुषंगानं आम्ही पहिल्या दिवशी त्याची दखल घेतलेली आहे। त्यांच्या जे मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आहेत शासन स्तरावरच्या मागण्या आहेत। त्यांच्या मागणीची दखल घेऊन आम्ही अगदी 1 तारखेलाच या ठिकाणी आमचे तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होऊन त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आम्ही शासनाकडे ते निवेदन पाठवलेलं आहे। आणि वेळोवेळी आमच्या कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत, पोलीस कर्मचारी या ठिकाणी भेट देत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की ह्या सर्व मागण्या ज्या आहेत ते शासन स्तरावरच्या मागण्या आहेत। आपण शासन स्तरावर आम्ही त्या मागण्या पाठवलेल्या आहेत। निश्चितपणे त्या ठिकाणी पाठपुरावा आम्ही करतोय आणि त्याची दखल आम्ही घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सांगतो आहे। चाकूर तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि सर आज 15वा दिवस आहे आणि यांच्या 12 मागण्या आहेत कलावंताच्या। तरी हा पाठपुरावा किती दिवसामध्ये निकाली लागेल असं काही सांगता येईल आपल्याला? नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही। आपण फक्त निवेदन घेतोय आणि वरी पाठवतोय। आपण त्यांना बोललेलं आहे, चर्चा या ठिकाणी केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं आंदोलन आहे, त्याची दखल आम्ही घेतलेली आहे। शासन म्हणून आम्ही दखल घेतली आणि पाठवलेलं आहे। निश्चितपणे त्यांच्या मागणीला यश येईल अशी आपण त्याच्यामध्ये अपेक्षा आहे। धन्यवाद। या बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनजी श्रंगारे साहेब आहेत आपल्यासोबत। त्यांना विचारूया की आपण या 15वा दिवस आहे, 15व्या दिवसामध्ये आज आपल्या इथे प्रशासन तहसीलदार जाधव साहेब आलेले आहेत। तरी आपण आपल्याला तहसीलदार साहेबाकडून काय काय मागणीसाठी आपण पुरावा केला? मी यांना एक निवेदनद्वारे कळवलं होतं 12 मागणीच्या संदर्भामध्ये। त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की आमची की कलावंतासाठी महामंडळ असावं, त्यांचं एक स्वतंत्र घर असावं जेणेकरून की त्यांना अनेक योजनेचा त्या महामंडळाच्या माध्यमातून लाभ मिळेल। आणि आमची दुसरी एक प्रमुख मागणी होती की जी काही कला केंद्र लातूर जिल्ह्यातील किंवा पूर्ण संबंधित महाराष्ट्रात तिथे जो अनाधिकृत चालतो तिथे बरेच एक कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 10,000 कलाकार त्या कला केंद्रामुळे त्यांच्या उपासमारीची वेळ त्यांची ती आणून लावण्यात येते आणि ते कलाकार बिचारे इकडे मिस्त्रीकडे इकडे कुठे काम करत असतात। ती पण एक महत्वाची मागणी आणि अशा बऱ्याच काही 12 मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सर्वांना कळवले पाठपुरावा करतील। पण आपण एखादी मंदिराचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर आपण एका पायरीपासून दुसऱ्या पायरीपर्यंत चढत जाऊन त्या मंदिराचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं। त्याच पद्धतीनं आज आपण नळेगावमध्ये या ठिकाणी आपला पहिला टप्पा आहे। यानंतर जर आपल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढचं आपली काय राहणार आहे प्रतिक्रिया? आम्ही हे पावसाळी अधिवेशन पर्यंत, आता येत्या जून मध्ये पावसाळी अधिवेशन आहे तोपर्यंत आम्ही असंच बसून राहू दरम्यान लोकांनी महाराष्ट्रातील तमाम कलावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। पूर्ण जिल्ह्यातील आमचे जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील किंवा अनेक कलावंत असतील तिथे दर त्यांच्या भेटी आहेत, त्यांचा प्रोग्राम ठरलेला आहे। आणि तोपर्यंत पुढचा टप्पा असला असणार आहे की कमीत कमी 200 ते 300 लोक सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी। तसं आम्ही कळवणार आहोत त्यांना की बाबा असं होणार आहे। तरी पण नाही ऐकले तर शेवटी आत्मदहनाचा सुद्धा आम्ही ते इशारा त्यांना दिलेला आहे। बहुजन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं म्हणणं असं आहे की जर या ठिकाणी जर आपल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर त्यानंतर आपण दुसऱ्या उपोषणासाठी म्हणजे आमरण उपोषणासाठी आपण बसणार आहोत। आपल्या ठिकाणी या ठिकाणी उपोषणासाठी विशेष म्हणून भेट दिलेले चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बालाजी भंडे सर आहेत। त्यांचं मनोगत घेऊया की सर या उपोषणासाठी आपण आज काय लेखी लिहून दिलात त्यांना? लेखी नाही, तहसीलदार साहेबांसोबत भेट दिलेली आहे। कुठलेही आंदोलन असेल तर सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने पार पडावं। त्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याबाबत चर्चा करण्यात आली। तर हे उपोषण किती दिवस चाललं अंदाजे? त्या मागण्या शासन स्तरावर आहेत। तहसीलदार साहेबांनी त्यांचे जे काही निवेदन आहे ते माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलेलं आहे, तिथून ते पाठपुरावा करतील। हे जे उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की पहिला टप्पा म्हणजे किती दिवस चालणार?
उपोषण करताना माहिती आम्ही काय सांगायचं? हा सर, तुम्ही सांगू शकता पहिला टप्पा म्हणजे काय? पहिला टप्पा आता ही 15 दिवसाचा पहिला टप्पा आहे. आम्ही पहिला टप्पा त्याला म्हणतोय आता असं की आता दुसरा टप्पा सुद्धा असंच 15 दिवसाचा आमचा एक टप्पा असणार आहे. 6व्या टप्प्याच्या नंतरचा जो निर्णय आहे तो आमरण उपोषणाचा आहे. आता साहेब आलते आपल्याला, हो. काय रिक्वेस्ट केली, काय सांगितले आपल्याला? साहेबांनी काय त्यांनी बोलले? त्यांच्याबद्दल आमचं काही मत नाही. त्यांनी एकदम योग्यरित्या आम्हाला गेल्या आमचं आंदोलन चालू झालं 1 तारखेपासून, तसं त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय. त्यांच्याकडून आमची कसलीही तक्रार नाही आणि आमचा जी काही पाठपुरावा करण्याचं आश्वासन पण आम्हाला या ठिकाणी त्यांनी आज दिलंय आणि त्याबद्दल आमचं त्यांच्यावर काही नाही. आणि ह्या मागणी कोणाच्या सरकारच्या किंवा याच्या विरोधात नाही. ते आमचा हक्क आहे, हा कलावंताचा हक्क आहे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचणं आमचं कर्तव्य आहे. नाही, पहिल्या टप्प्याचं आंदोलन आपण किती दिवस करणार? तर पहिल्या टप्प्याचं आंदोलन 15 दिवस झालं. आता अजून पुढच्या टप्प्याचं आंदोलन 30 तारखेपर्यंत. आता हे पहिला टप्पा 15 तारखेपर्यंत. आता 30 तारखेपर्यंत आणखी चालणार का? आणखीन चालणार आहे. हे बेमुदत चालणार. तुमचा 15 दिवसाचा हा टप्पा तुम्ही आज परिपूर्ण आणणार, आज थांबणार या ठिकाणी तुम्ही? नाही थांबणार आम्ही उपोषण हे बंद होणारच नाही. इथलं आंदोलन हे आंदोलन जोपर्यंत माननीय या संबंधीचे मंत्रिमंडळामध्ये या संदर्भामध्ये किंवा आमदार असतील कुणी असतील या विषयासंदर्भात जोपर्यंत हा विषय येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच आहे. म्हणजे तुम्हाला लेखी स्वरूपात वगैरे निवेदन दिल्यानंतर तुम्ही माघार घेणार? हा बिलकुल काय हरकत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य झाल्या तर कलावंतांना पुढे कोणता फायदा होणार? ह्या मागण्या मान्य जर झाल्या तर बरेच काही योजना राबवल्या जातील. त्यांना विमा संरक्षण मिळेल, त्यांच्या मुलाबाळांना शिष्यवृत्ती मिळेल, अशा अनेक योजना त्यांना महामंडळाच्या माध्यमातून मिळाल्या जातील. आज अनेक महामंडळ लोकांना आज महाराष्ट्रामध्ये 50हून अधिक महामंडळ आहेत. अनेक लोकांना न्याय मिळाला महामंडळामुळे, असंच या कलावंतांना पण न्याय मिळेल. राष्ट्रीय अध्यक्ष सचिन श्रंगारे यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक 15 दिवसाला हा उपोषणाचा टप्पा वेगळा राहील. आता सध्या जो आहे तो 15 दिवसाचा टप्पा आहे आणि तो सतत चालू ठेवणार आहोत. स्टार दर्पण न्यूज साठी मुख्य संपादक दयानंद वाघमारे.